मंडळी, गहू लाईव्ह हा वाळेल दाखवण्याचा एकच कारण आहे की तुम्ही वल्ले गहू काढू नका. जर काढले असेल तर ते वाळू घालावे, जेणेकरून तुमचा गहू चांगला राहील अशी मला खात्री वाटते. त्यामुळे गहू काढण्याची काळजी शेतकरी बांधवांनी व्यवस्थित घ्यावी, जेणेकरून तुमचा गहू लागट होणार नाही, तुमच्या गव्हाला चांगल्या प्रकारे भाव भेटेल. यासाठी तुम्ही गव्हाला चांगला वाळू द्यावा आणि नंतरच कोठेमध्ये टाकावा किंवा पोते भरून ठेवावे, ही तुम्हाला नम्र विनंती. माझ्या चॅनलमध्ये संपूर्ण मंडळीचे स्वागत आहे. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट लिहा. जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. अशाच प्रकारे नवनवीन अपडेटसाठी आणि धार्मिक कीर्तन अनेक गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल. हा गहू कसा वाटला नक्की सांगा. आमच्या शेताचे नाव आहे बरड. बरडातील हा लाईव्ह दृश्य पाहत आहात तुम्ही. गहू कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. वेगवेगळ्या प्रकारे पिकांचे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहे आणि पुढेही दाखवणारच आहे. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला तुमच्या एका शेअरमुळे अनेक प्रेरणा मिळते आणि प्रोत्साहन मिळते. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल. समोरच असलेला आमचा शाळू पण चांगला आहे, मात्र काय करणार, रोह्याच्या कारणानं रोही फार त्रस्त करतात शेतकरी बांधवांना. ही तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यावर कोणी ॲक्शन घेत नाही, अर्थात जॉब विचारत नाही शासनाला. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो सर्वांना, वेळेत सावध व्हा. रोह्याचा बंदोबस्त आपल्यालाच करायचा आहे, शासन आपल्याला काही देत नाही. म्हणे राष्ट्रीय संपत्ती काय शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी आहे का? यावर कोणतीही तरतूद नाही. शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला योग्य भाव द्यावा. त्यांनी तर सांगितले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस म्हणाले मुख्यमंत्री साहेब. आज रोजी त्यांनी फक्त 2 लाखापर्यंत कर्ज माफ केले. कर्जमाफीची त्यातही दिरंगाई केलेली आहे. पूर्ण पावसाळा संपेल तेव्हा शेतकरी बांधवांनो आपल्याला कर्ज मिळेल. ही फार दुटप्पी धोरण आहे शासनाची. त्यामुळे तुम्ही या जन आंदोलनात सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा, ही नम्र विनंती. भारत माता की जय, वंदे मातरम. श्रीराम चके नावाच्या चॅनलला सर्च करा. स्पेलिंग यातच मी या व्हिडिओमध्ये सांगतो. SHRIRAM श्रीराम चके, CHEKE चके. 4589 हा कोड पुढे लिहा, लगेच तुम्हाला चॅनल ओपन होऊन जाईल. संपूर्ण अपडेटसाठी श्रीराम चके 4589 या कोडवर क्लिक करा. तुम्हाला 2 मिनिटाच्या आत चॅनल तुमच्या मोबाईल YouTube चॅनलवर सर्च होईल आणि पूर्ण माहिती तुम्हाला भेटेल, ही मला खात्री आहे. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. नवीन अपडेटसाठी लवकरच पुढील मार्गक्रम व्हिडिओ होईल. जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम.